रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत। तटकरे साहेब, प्रचाराची जोरदार रणसंग्राम या ठिकाणी फुंकलेला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं रायगडमधली जर लढत बघितली तर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होताना पाहायला मिळते। ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे। अनेक वेळा त्याचं स्वरूप तटकरे विरुद्ध गीते असं सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतं, कारण 2014 पासून सलगपणाने आमची परस्परांच्या विरोधात लढत होत असल्यामुळे त्या लढतीला तसं सुद्धा काही वेळेला स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु मी मानतो की मी महायुतीचा उमेदवार आहे आणि स्वाभाविकपणाने अनंत गीते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यामुळे आमची लढत तशापैकी धरली, अशी धरली, तशी धरली, जशी सोयीची कोणाला धरायची असेल तरी त्यांनी धरावी। बरोबर। गीते साहेब म्हणतात आमचा विजय नक्की आहे, आमचा या ठिकाणी विजय नक्की होईल। 2014 सालामध्ये गीते सांगत होते की माझं डिपॉझिट जाईल, माझ्या नावाने 3-4 उमेदवार नसते तर 2014लाच निवडणुकीचा निकाल लागला असता। 2019ला तर 2014पेक्षा नरेंद्र मोदी नावाचा झंझावात निसर्ग चक्रीवादळाच्या प्रचंड वेगापेक्षाही अतिप्रचंड वेगाने त्यावेळेला मोदी साहेबांचं वादळ देशभरामध्ये होतं। त्याला तर गीते साहेब सांगत होते निकालाची आवश्यकताच नाही, निकाल लागलेलाच आहे। त्यावेळेला सुद्धा जवळपास 31-32 हजाराच्या मताधिक्याने मी त्यांना पराभूत केलं आहे। तर स्वाभाविकपणाने 8 निवडणुका लढवून असल्यामुळे त्यांचा प्रचंड असा आत्मविश्वास त्या ठिकाणी आहे आणि गेल्या 30 वर्षात जनतेची इतकी त्यांनी काही सेवा अपार केलेली असल्यामुळे त्यांना कदाचित जनतेच्याबद्दल फार मोठा विश्वास वाटत असेल। जनता मात्र जाणीव आहे की 30 वर्षामध्ये निष्क्रिय नेता निवडल्यानंतर काय अनुभवायला मिळतं हे जनतेने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे। फारसं मी त्या विषयावरती टिप्पणी करणार आहे। मला विश्वास आहे की गेले 5 वर्ष लोकसभा सदस्य या नात्याने भारत आणि राज्य सरकारच्या विविध योजना, अनेक रखडलेल्या प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टीतून केलं गेलेलं काम, निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते चक्रीवादळ, महापुराचं महाभयावह संकट आणि कोरोनासारखं जगाला भेडसावणारी समस्या, या साऱ्या समस्यांमध्ये जनतेमध्ये राहणारा एक लोकसभा सदस्य म्हणून माझी ओळख मतदारसंघातल्या जनतेमध्ये निश्चित त्या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा की केलेल्या कामाची पोचपावती प्रचंड प्रमाणावरती यावेळेला निश्चितपणाने मला त्या ठिकाणी मिळेल। आणि त्याचबरोबर महायुतीचा उमेदवार असल्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष, आमचे अनेक घटक पक्ष, मनसेने दिलेला पाठिंबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जाळं, या साऱ्याच एकत्रित शक्तीवरती मोठ्या फरकाने यावेळेचा निवडणुकीचा निकाल लागेल असं मला विश्वास आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। तुमच्याप्रमाणेच राज्यातली या ठिकाणी राजकीय समीकरणं बदलताना पाहायला मिळत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते आज शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे सोलापूरमधलं सुद्धा गणित या ठिकाणी बदलताना पाहायला मिळणार आहेत। विजयसिंह मोहिते पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीचा या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहेत। एक असं आहे की राजकारणामध्ये ह्या घडामोडी होतच असतात। 19 सालामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये त्यावेळेला त्यांनी प्रवेश केला। रणजित सिंह सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत। पण स्वाभाविकपणाने राजकारणामध्ये अनेक वेळेला काही घडाघडी त्या ठिकाणी होत असतात। त्याच्यातून आज हे सगळे दिग्गज नेते जर का एकत्रित येत असतील तरीसुद्धा त्या मतदारसंघातील जनता, त्या मतदारसंघातील इतर तिन्ही पक्षाचे नेते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सतर्क आहेत असं मला प्रदेश अध्यक्ष म्हणून वाटतं आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश कितपत या सगळ्या गोष्टीमधून या गणित बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल? नाही, एक ज्या अर्थी त्यांनी माडामधून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली याचा अर्थ पक्षप्रवेश नक्कीच आहे। पक्षप्रवेशाशिवाय का उमेदवारी त्या ठिकाणी मिळू शकत नसतेच। आणि म्हणूनच एक ही जी काय लोकसभेची महाराष्ट्रातली निवडणूक आहे, लोकसभेची देशांतील निवडणूक आहे, पण महाराष्ट्रातल्या निवडणुकीला वेगवेगळे कंगोरे आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये घडलेल्या घडामोडी, 19ला झालेली महाविकास आघाडी, कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालचा पक्ष शिवसेनेला पाठिंबा देईल। या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कीर्त
सोनिया गांधींच्या वरती प्रखर टिप्पणी करण्यामध्ये आली. तो शिवसेना पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी मिळवेल आणि मग आम्ही त्या सरकारमध्ये त्या कालावधीमध्ये सहभागी होतो. नंतर महाराष्ट्रामध्ये घडलेलं वेगळं राजकारण, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली झालेलं सरकार, आमचा त्यातला मधला सहभाग, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या वळणावरती नक्की त्या ठिकाणी आहे. पण ज्यावेळेला एका वेगळ्या विशिष्ट वळणावरती निवडणूक असते त्यावेळेला जनतेचा मनामध्ये असलेल्या संभ्रम, त्यांच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा, त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना, त्या साऱ्या काही गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आज महायुतीचे सर्व नेते, एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि तिन्ही पक्षाचे आणि घटक पक्षाचे सर्व नेते त्या दृष्टिकोनातून अतिशय सज्ज आहेत. बारामतीमध्ये झालेला राजकीय करार भावा बहिणीमधला तो त्यांनी एकमेकांनी पाळला पाहिजे असं रोहित पवार म्हणतात. कसला करार आम्हाला माहीत नाही, कुठला करार तो ते सांगत असतील तर मला त्या ठिकाणी माहीत नाही. पण एक करार मला नक्की माहिती आहे, जो अलिखित करार आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून सामुदायिकरित्या आम्ही सर्वांमध्ये त्या ठिकाणी घेतला. आदरणीय दादा, प्रफुल्लभाई पटेल, छगनभाई भुजबळ, छगनजी भुजबळ साहेब, दिलीपराव वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी राज्य स्तरावरचे असतील, जिल्हा स्तरावरचे असतील, 43 आमदार असतील, सामुदायिकरित्या आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय घेऊनच पुढच्या कालावधीमध्ये आमची वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणाने त्या ठिकाणी राहणार आहे. मला माहीत नाही ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात त्यांना कुठला करार, कसला करार, काय नेमकं अपेक्षित आहे, एकदा ते कळलं मग त्याच्यावरती भाष्य करता येईल. कारण वेळोवेळी मधल्या कालावधीमध्ये सुद्धा काही करार झाले. 2014 सालापासून आम्ही भाजपवरती जाणार होतो, 16ला भाजपवरती जाणार होतो, 19ला जाणार होतो, 22ला जाणार होतो. त्या कराराची कुठली आठवण त्यांना झाली असेल तर ते मला माहीत नाही. किंवा 19ला त्यांना ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं तिकीट पाहिजे होतं त्यावेळेला काय करार झाला असेल, त्या कराराची आठवण त्यांना झाली असेल, मला माहीत नाही. बारामतीचा एकूण निकाल कसा असेल असं वाटतं तुम्हाला? बारामतीमध्ये पवार नक्की विजय होणार. ही लढाई पवार विरुद्ध सुळे आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये पवार हे निश्चितपणे त्या ठिकाणी विजय होतील. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका असं काही कारण नाही. नाशिकचा वाद अजूनही कायम आहे. दादा भुसे आज सुद्धा म्हणालेले आहेत की याच्यावरती आमचाच दावा आहे म्हणून. नाही, दावा त्यांचाही असू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही दावा आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत असताना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ती जागा लढवली जावी अशापैकी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. पण तरीसुद्धा अंतिमतः माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि कदाचित त्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याची ज्यावेळेला वेळ येईल त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सुद्धा बोलवलं जाईल. महायुतीच्या किती जागा येतील असं वाटतं राज्यामध्ये? 45+. हे होते सुनील तटकरे सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी.